अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की आता पितृपक्ष सुरू आहे आणि त्यातल्या त्यात 10 तारखेला इंदिरा एकादशी आहे। ह्या श्राद्ध पक्षामध्ये जेव्हा एकादशी येते त्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकादशी पर्व आहे 10 तारखेला। आता एकादशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान विष्णूंची सेवा केली आणि मेन म्हणजे श्राद्ध पक्षाच्या ह्या काही काळात जेव्हा एकादशी येते तेव्हा तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या सेवेचं 1000 पट आपल्याला फळ मिळत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या एकादशीला जी काही तुम्ही सेवा करणार आहात किंवा मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ती फक्त आपल्या पितरांसाठी आपल्याला करायची आहे की आपले जे कोणी गेलेले आहे त्यांना सद्गती मिळू दे, त्यांना कुठे त्रास होत असेल तर त्या त्रासातून त्यांना मुक्ती मिळू दे, म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। म्हणजेच मंगळवारी जी कुठली मंगळवारी ना इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। आता सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते। सगळ्यात प्रभावी सेवा आहे, ह्या पितृपक्षांमध्ये पितृदोष लागलेला असेल त्याच्यातून मुक्ती मिळावी। तुम्हाला माहिती का, जर तुम्ही ना एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं पारायण केलं किंवा श्रवण केलं, आता श्रवण केलं म्हणजे फक्त काम करता करता ऐकलं असं नाही। जर वाचायला अडचण आहे किंवा आम्हाला नाही होणार इतका वेळ बसता, तर तुम्ही तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो ग्रंथ घेऊन तुम्हाला वाचायचा आहे, यूट्यूबला लावून द्या, त्या पद्धतीने तुम्ही वाचू शकता। ते वाचल्यावर ह्या सेवेचं फळ मिळतं। आणि खरंच जर तुम्हाला पितृदोष असेल किंवा नसला तरी पण तुमचे जे कोणी गेलेले आहे त्यांना सद्गती मिळते। ते कुठल्या त्रासात असतील, जर त्यांना खूप कष्ट असेल तर त्यांना त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, त्यांनाही सुख मिळावं म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। म्हणून आपण जी काही सेवा करणार आहोत ती फक्त त्यांच्यासाठी करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आवडती सेवा विष्णू सहस्त्रनाम। हो, तुम्हाला 10 तारखेला जसं जमेल तसं विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा। श्रवण केलं तरी चालतं, पण आपण त्यांच्यासाठी सेवा करतो आहे तर अर्थात तुम्हाला पठण करणं अनिवार्य आहे। वाचायला अवघड होत असेल तर यूट्यूबला लावून द्या, त्याच्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणा आणि भगवान विष्णूंना तीच प्रार्थना करा की माझे कोणी दिवंगत गेलेले असतील त्यांना सद्भूती मिळू दे। त्याच्याबरोबर बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असेल, भगवान विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यांना तुळशीपत्र अर्पण करा आणि विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करा। व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता, पण ही सगळी सेवा परत एकदा सांगते, ही सगळी सेवा आपल्याला पितरांसाठी करायची आहे। व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करताना तुम्ही 21 वेळा म्हटलं म्हणजे एक मंडल केलं तरी चालतं। 1 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 9 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, तुमची इच्छा। तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जेवढा जास्त होईल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे। परवाची सेवा आपल्याला, ती केलेली सेवा आयुष्यभर आपल्या सोबत राहते। आपण जेव्हा म्हणजे जगात कोणी थांबायला आलेलं नाहीये, प्रत्येकाला मरण चुकणार नाहीये, पण एकादशी आपल्या सोबत येते आणि एकादशीची सेवा आपल्या सोबत येते। म्हणून आपले कोणी जे दिवंगत गेलेले आहे त्यांना सद्गती मिळावी, त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून आपल्याला ती सेवा करायची असते। परत एकदा सांगते, शक्य असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं आवर्जून पठण करा, दिवसभर कधीही करू शकता। विष्णू सहस्त्रनामाचं मंगळवारी रात्री 12 वाजता, मंगळवारची रात्री 12 वाजता शक्य असेल तर 12 वाजता उठून व्यंकटेश स्तोत्रमचं मंडल करा, नाहीतर विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा म्हणा। खरं तर ते 12 वेळा म्हणायचं असतं, पण नाही शक्य होत तर 1 वेळा आवर्जून म्हणा। आणि त्याच्याचबरोबर शक्य असेल तर त्या दिवशी गाईला भात आणि दही आणि भाताचा आपल्याला गाईला पण नैवेद्य दाखवायचा आहे आणि कावळ्याला पण दाखवायचं आहे। भले तुमचं त्या दिवशी श्राद्ध असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर काय करायचं, भातात आपल्याला मीठ टाकायचं नाही, दही आणि भात आपण कावळ्यांसाठी ठेवू शकतो। भले कावळे येऊ नये येऊ, पण त्या दुसऱ्या प्राण्यांच्या स्वरूपात पितर येता आणि ते नक्कीच ते खाता। आता टेरेसवर ठेवू का किंवा तुम्ही गॅलरीत ठेवा, जिथे कावळे येतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची, सेवा मात्र करायला विसरू नका। ह्या सेवेचं 1000 पट तुम्हाला फळ मिळणार आहे। आपल्याला फळ मिळावं म्हणून तर नाहीये, कारण एरवी आपण आपल्यासाठीच सेवा करत असतो। ही सेवा, हे जे काही श्राद्ध पक्ष आहे, या सगळ्या सेवा आपल्याला पितरांसाठी, तुम्हाला सांगते, देवाचं खूप सोपं आहे करणं, पण पितरांना
सद्गती मिळावी, त्यांचे काही रूल्स असतात, त्यांचे नियम असतात जे पाळावे लागतात आणि त्यांना जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत आपले बरेचसे कामं अडलेले असतात. आपल्या कामातूनही आपले पण मार्ग मोकळे होत नाही. जेव्हा त्यांचे मार्ग मोकळे झाले की आपोआप आपले मार्ग मोकळे होतील. म्हणून त्यांच्यासाठी सेवा करा, ते नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देतील भरभरून. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.